मित्रांनो, सध्या डॉलर अर्थात काबुली हरभऱ्याला मार्केटला 12 ते 15 हजार रुपये क्विंटलचा दर मिळताना दिसत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमी उत्पादन खर्चात सहज एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन घेता येईल इतकं सोपं हरभऱ्याचं व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। डॉलर हरभऱ्यासाठी आपल्याला मध्यम ते भारी आकाराची जमीन लागते। हलकी मुरमाड चोपन आकारात जमीन चालत नाही। पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी आकाराची जमीन निवडावी। त्यानंतर आहे वाणांची निवड। वाणांची निवड करत असताना PDKV2, PDKV4, फुले कृपा या वाणांची निवड तुम्ही बोल्ड हरभऱ्यासाठी करू शकता। जर छोटा व्हाईट आकाराचा डॉलर हरभरा जर निवडायचा असेल तर BDN किंवा विराट यापैकी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर अनेक प्रकारचे डॉलर हरभरे तुम्हाला मार्केटला मिळतात, पण त्याला व्हरायटीचंच नाव नाही, ते मोकाट म्हणतो आपण त्याला। तर ते सुद्धा तुम्ही जर ही कुठली व्हरायटी तुम्हाला मिळाली नाही तर घेऊ शकता। फुले कृपाचं खात्रीशीर जर बियाणं लागत असेल तर स्क्रीनवर माझ्या सहकार्याचा फोन नंबर तुम्हाला दिसतोय, त्याला संपर्क करा, माझं नाव सांगा, त्या ठिकाणी तुम्ही बुकिंग करू शकता फुले कृपासाठी। त्यानंतर महत्त्वाचा घटक येतो बीज प्रक्रिया। बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी, रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी। बीज प्रक्रिया जैविकच करावी असं माझं मत आहे। रासायनिक बीज प्रक्रियेनं तुम्हाला शाश्वत सोल्युशन मिळत नाही। रासायनिक बीज प्रक्रिया ही तुमची तात्पुरती मलमपट्टी असते, परंतु कालांतराने तुमचा हरभरा प्रचंड उभळायला लागतो, प्रचंड मर रोग त्याच्यावर येतो। जर हा मर रोग थांबवायचा असेल तर तुम्हाला ट्रायकोडर्मा रायझोबियमची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करावी। बीज प्रक्रिया करत असताना प्रति किलो बियाण्याला 5 ते 8 ग्रॅम तुम्ही ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी लावावा आणि त्या पद्धतीने तुमची बीज प्रक्रिया तुम्ही करावी, जेणेकरून पुढे तुम्हाला त्याचे फायदे होतात। त्यानंतर काबुली अर्थात डॉलर हरभऱ्यासाठीचा पेरणी कालावधी हा देशी हरभऱ्यासारखाच आहे। 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आपण याची पेरणी किंवा लागवड करू शकतो। याच्या लागवडीच्या मधातलं अंतर 45 ते 60 सेंटीमीटर, 2 ओळीच्या मधातलं अंतर आणि 2 झाडाच्या मधातलं अंतर 10 ते 15 इंच तुम्ही त्या ठिकाणी 15 सेंटीमीटर 10 ते 15 सेंटीमीटर तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 ओळीतलं अंतर 2 झाडातलं अंतर तुमच्या अनुभवानुसार कमी जास्त त्या ठिकाणी करू शकता। सीड रेट सांगायचं झालं तर एकरी बियाण्याचं प्रमाण किती सोडायचं तर 40 ते 60 किलोच्या दरम्यान तुमच्या बियाण्याची साईज जितकी ठोकर असेल तितकं किलो तुम्हाला वाढवावं लागेल। जितकी बियाण्याची साईज बारीक असेल तेवढं कमी तुम्हाला ठेवावं लागेल। 40 ते 60 किलोच्या दरम्यान तुम्हाला पेरणीसाठी बियाणं लागतं। जर तुम्ही टोकन करणार असाल तर तुम्हाला टोकनसाठी 30 ते 35 किलो बियाणं त्या ठिकाणी लागतंय। अशा पद्धतीचं बियाण्याचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे। आता काबुली अर्थात डॉलर हरभऱ्याचं खत व्यवस्थापन करत असताना आपण जे गावरान हरभऱ्याला खत देतो त्याच्यापेक्षा याला खत जास्त लागतं, कारण की गावरान हरभऱ्याच्या बियाची किंवा दाण्याची साईज बारीक असते, याची बोल्ड असते, त्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापन अतिरिक्त करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी आपण जे खत व्यवस्थापन करतो, मग आपण त्या ठिकाणी एकरी 1 बॅग जर सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या आधी देत असू तर या ठिकाणी 1.5 ते 2 बॅग तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं लागेल। त्याचबरोबर पेरणी सोबत तुम्हाला 2 बॅग 10-26-26 किंवा 1.5 बॅग 10-26-26 किंवा या व्यतिरिक्त तुम्ही जे NPK तुमचं 12-32-16, 15-15-15, 18-18-10 त्यानंतर भरपूर अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन आहेत जे तुमच्या शेताला मानवतं, तर त्यापैकी तुम्हाला फक्त गावरान हरभऱ्याच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी 25 ते 30 किलो वाढीव डोस त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर घाटे अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही घाटे अवस्था सुरू व्हायच्या आधी तुम्ही याला पालाश सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता। स्फुरद पालाश किंवा पालाश तुम्ही याला देऊ शकता। अशा पद्धतीने याला खत व्यवस्थापन करावं लागेल। त्यानंतर तण व्यवस्थापन करत असताना तुम्हाला पेंडामिथ्रिन हे बीजनाशकाचा वापर करायचा आहे। हे बीजनाशक वापर करत असताना 150 लिटर पाण्यामध्ये एकरी फवारणी करायची आहे। यासाठी खर्च 700, 800 किंवा 900 रुपये येतो, परंतु हे फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे। याचं भान शेतकरी बांधवांनी मायबापांनी ठेवावं। तर अंतर्मशागत करत असताना तणनाशकाचा चांगला रिझल्ट जर त्या ठिकाणी आला नाही तर तुम्ही 30 ते 35 किंवा 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान एक डवरपाळी किंवा कोळपपाळी आपण ज्याला म्हणतो ते घेऊ शकता। त्यानंतर जर तण असेल तर त्या ठिकाणी निंदन आपण करू शकतो। त्यानंतरचा आहे मर रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं। तर मर रोगाचं मी तुम्हाला सांगितलं, बीज प्रक्रिया सगळ्यात जालीम उपाय त्याच्यावर। बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्मा रायझोबियमचा वापर करायचा। शेतामध्ये तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेला शेत ओलवताना किंवा हरभऱ्याला पहिलं पाणी देताना जे तुम्ही हे पाणी देताय स्प्रिंकलरद्वारे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रायकोडर्मा लिक्विड मधला चार्जिंगच्या पंपानं तुमच्या स्प्रिंकलरच्या पाईपला जुगाड करून त्याच्यामध्ये नळी घालून चार्जिंगच्या पंपानं तो सोडायचा आहे। 4 ते 5 लिटर तुम्हाला एकरी त्या ठिकाणी सोडून द्या। काही महागडा नाहीये, स्वस्त आहे आणि ते आपल्या जीवाणूची संख्या वाढवते। मित्र बुरशी आहे, ज्या शत्रू बुरशीमुळे तुमचा मर रोग येतो त्या बुरशीला खाऊन ट्रायकोडर्मा जगत असते। त्याच्यामुळे सगळ्यात जालिम आणि प्रभावी उपाय जर कुठला असेल तर तो ट्रायकोडर्मा रायझोबियमचा आहे, तो आपण करावा।
त्यामुळे आपण मर रोगाचं प्रमाण आपल्या शेतीतलं वाचवू शकतो. मर रोग आल्यानंतर तुम्ही उपाययोजना करत असाल तर काय फायदा होणार नाही. मर रोग येऊ नये म्हणून उपाययोजना करा, तेव्हा तो मर रोग येणार नाही. त्यानंतरचा मित्रांनो फवारणी व्यवस्थापन. आता फवारणी व्यवस्थापन आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला गरजेनुसार 2 आणि 3 फवारण्या कराव्या लागू शकतात. 2 तर करावंच लागतात, पण तिसरी गरजेनुसार करावं लागू शकते. तर पहिल्या फवारणीमध्ये प्रोपेनोसायपर, क्लोरोसायपर यापैकी 50 cc असलेलं एक कीटकनाशक घ्यायचं. पहिली फवारणी ही पेरणी केल्यानंतर 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान करायची. क्लोरो किंवा प्रोपेनोसायपर यापैकी एक कीटकनाशक घ्यायचं. अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्यासोबत 10 ग्रॅम इमॅव्हॅक्टिन घ्यायचं. अळीचा प्रादुर्भाव जास्त नसेल तर तुम्ही फक्त प्रोपेक्स सुपर किंवा तुमचं क्लोरोसायपरवर त्या ठिकाणी भागवू शकता. हे झालं कीटकनाशक आणि याचं प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे 15 लिटर पाण्याला. तुमचं इमॅव्हॅक्टिन जर असेल तर इमॅव्हॅक्टिन तुम्हाला 10 ग्रॅम, 8 ते 10 ग्रॅम आणि तुमचं क्लोरो किंवा प्रोपेनोसायपर असेल तर तुम्हाला 30 ते 35 मिली 15 लिटर पाण्याला वापरायचं आहे. आणि यासोबत बुरशीनाशक तुम्हाला रोको साप यापैकी एक घ्यायचंय. 30 ते 35 ग्रॅम तुम्हाला हे 15 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला एक टॉनिक घ्यायचं आहे. ते टॉनिक अमायनो बेस असलेलं, अमायनो ऍसिड असलेलं, ज्यामुळं फुटवे जास्त लागतील. तर त्यामध्ये तुम्ही आदामाचं फ्लेंजर, खूप छान रिझल्ट त्याचे येतात, तुम्ही ते घेऊ शकता. या व्यतिरिक्त सुद्धा दुसरं कुठलंही तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं पेरणी झाल्यानंतर 35 ते 40 दिवसादरम्यान तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता. आता दुसरी फवारणी कधी घ्यायची आहे तर तुमचं फुलं बसल्यानंतर. फुलं बसणे म्हणजे काय? फुलांचं रूपांतर घाट्यांमध्ये नुकतंच होणं. त्यावेळेस तुम्ही दुसरी फवारणी घेऊ शकता घाटे अळीच्या नियंत्रणासाठी. तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही इमॅव्हॅक्टिन बेन्झोएट प्लस नोव्हालुरान म्हणजेच बॅराझाइड, इमॅव्हॅक्टिन बेन्झोएट प्लस लुफेनुरान म्हणजेच इव्हिसंट सिंजंटाचं, त्यानंतर अँप्लिगो ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन आणि कोलॅन्ट्रिनिपोल आहे, त्यानंतर कोराझन ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलॅन्ट्रिनिपोल आहे. तर या कीटकनाशकापैकी प्रादुर्भावानुसार तुम्ही एक कीटकनाशक निवडू शकता किंवा इमॅव्हॅक्टिन बेन्झोएट सुद्धा तुमचं काम करू शकतं. तर प्रादुर्भाव बघा, निरीक्षण करा, त्यानुसार तुम्हाला दुसऱ्या फवारणीत कुठलं कीटकनाशक वापरायचंय ते बघा. मला सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळे कीटकनाशक सांगावेच लागतील. त्यानंतर आहे बुरशीनाशक मित्रांनो. तर बुरशीनाशक वापरत असताना तुम्ही व्हॅलेक्स्ट्रा घेऊ शकता, अँटीबायोटिक आहे. त्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये साप किंवा रोको यापैकी जे मारला असेल आणि जे मारायचं राहिलं असेल तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. म्हणजे एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. झाले कीटकनाशक, एक बुरशीनाशक. आणि जर अतिरिक्त वाढ होत असेल तर तुम्ही ताबोलीचा वापर त्या ठिकाणी डॉलर हरभऱ्याच्या नियंत्रणासाठी, वाढ नियंत्रणासाठी करू शकता. 15 लिटर पाण्याला 2 ते 3 मिलीज किंवा 3 ते 3.5 मिलीज तुम्हाला हा डोस वापरायचा आहे. अतिरिक्त वाढ असेल तर घाटे अवस्थेनंतर, हे तुम्ही लक्षात घ्या, घाटे अवस्थे सुरू झाल्यानंतर जेव्हा पूर्ण घाटे लागले त्यावेळेस तुम्हाला हा फवारा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. अशा पद्धतीची दुसरी फवारणी घ्यायची आहे. गरजेनुसार जर दुसरी फवारणी घेऊन सुद्धा घाट्यांवर आळ्यांचं प्रमाण असेल तर तिसरी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीची तुम्हाला 3 फवारण्या घ्यायच्या आहेत. तिसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घेतलं नाही तर चालेल. फक्त अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा फवारणी तुम्ही करू शकता. त्यानंतर डॉलर हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आहे. तर डॉलर हरभऱ्याला अतिरिक्त पाणी सहन होत नाही, हे खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे गरजेनुसार याला पाणी द्यावं लागतं. जेव्हा जेव्हा हे पाण्यावर येईल तेव्हा तेव्हा याला पाणी देणं गरजेचं आहे. फक्त फुलावस्थेमध्ये थोडं याला पाण्याचा ताण बसू द्या, जेणेकरून म्हणजे गर्भधारणेच्या आधी, फुलावस्थेच्या आधी, जेणेकरून जास्तीत जास्त फुलधारणा याला होईल. आणि मग नंतर आपण घाटे अवस्थेमध्ये सुद्धा याला त्याच्या गरजेनुसार त्याला जसं पाणी लागतं तशा पद्धतीचं पाणी आपल्याला द्यावं लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही डॉलर हरभऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून 10 ते 12, 15 क्विंटल पर्यंत उत्पादन एकरी घेऊ शकता. आणि अगदी सोपं मी सांगितलेलं आहे. जास्त महागडी औषधं सुद्धा याच्यामध्ये नाही आहेत. आणि सर्वात महत्वाचा, आपल्या हरभरा आणि तुरीवर जर कुठला रोग येत असेल तर मर रोग येतोय. तो मर रोग कशामुळे येतोय? रासायनिक खतांचा भडीमार सध्या चाललेला आहे. जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे. जमिनीचं आरोग्य, जसं श्वास आपला सुरू असतो म्हणजे आपण जिवंत आहोत, तशा पद्धतीनं जमिनीमध्ये जीवाणू असतील तर तुमची जमीन जिवंत आहे. ज्या दिवशी तुमच्या जमिनीतला जीवाणू समाप्त होईल त्या दिवशी तुमची जमीन मृत घोषित केला जाईल. त्यामुळे आता सावध व्हा. सेंद्रिय खत वाढवा, गांडूळ खत वाढवा, गांडुळाचा वापर जमिनीमध्ये वाढवा. त्याचबरोबर बायो फर्टिलायझरचा वापर करा. ट्रायकोडर्मा, रायझोबियम, केएसबी, पीएसबी याचा वापर तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या ठिकाणी व्हिडिओच्या दररोजच्या अपडेट आपल्याला मिळत असतात. तर तिथे सुद्धा जा आणि जॉईन व्हा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.